झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। गुलमोहर रेस्ट हाऊस प्रकरणावरून ठाकरे सेनेचा घणाघात। रेस्ट हाऊस नूतनीकरणाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप। प्रांताधिकारी व अप्पर तहसीलदारांना बडतर्फ करण्याची मागणी। धुळे शहरातील गुलमोहर रेस्ट हाऊस नूतनीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत ठाकरे सेनेने संतप्त भूमिका घेतली आहे। या कामात अवैध गौण खनिजांचा वापर होत असून संबंधित ठेकेदाराकडे कोणतीही रॉयल्टी नसतानाही हे खनिज कुठून आले असा थेट सवाल ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलाय। या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी आणि अप्पर तहसीलदार यांना तत्काळ बडतर्फ करण्याची मागणी ठाकरे सेनेने केली आहे। नुकतेच पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते गुलमोहर रेस्ट हाऊसच्या नूतनीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले। सुमारे 3 कोटी रुपये खर्चाच्या या कामात गंभीर आर्थिक अनियमितता असल्याचा आरोप ठाकरे सेनेने केलाय। इतक्या मोठ्या प्रमाणात मुरुम व अन्य गौण खनिजांचा वापर होत असताना संबंधित ठेकेदाराकडे रॉयल्टी नसल्याचे स्पष्ट होत असून संपूर्ण कामकाज हे पारदर्शकतेच्या बाहेर आहे असा ठपका सेनेकडून ठेवण्यात आला। शहरामध्ये जो मुरुम माफियांनी जो धुमाकूळ घातलाय, डबर माफियांनी जो धुमाकूळ घातलाय, स्टोन्स क्रशर असतील त्यांनी जो धुमाकूळ घातलाय आणि खनिज संपत्तीची लूट चालली आहे। ह्या ज्या अप्पर तहसीलदार आहेत हिंगे मॅडम यांच्या सगळ्या आशीर्वादाने हे चालू आहे, हप्तेखोरी चालू आहे प्रचंड प्रमाणामध्ये। त्यांना आम्ही माहिती मागितली की या शहरामध्ये आजपर्यंत किती मुरुम वापरला गेला, त्याच्या रॉयल्टीच्या पावत्या याचा मेळ बसतो का, आम्हाला हिशोब साठी तुम्ही पेपर द्या। ते त्या नाकारतात पेपर देण्यासाठी। हा जिवंत पुरावा या ठिकाणी एक आपल्या रेस्ट हाऊसचं काम चालू आहे। गुलमोहर शहराची हद्द आहे ही, आणि या ठिकाणी आता आज मी 100 ते 150 ब्रास मुरुम पडलेला आहे आणि या ठिकाणी कमीत कमी 1000-2000 ब्रास मुरुम लागणार आहे। हा मुरुम जो आहे हा विदाऊट रॉयल्टी आहे असं आमचं म्हणणं आहे की हे जे प्रांताधिकारी आणि हे जे तहसीलदार आहेत हिंगे मॅडम यांना बडतर्फ करा तुम्ही। हिरणी शासनाची लूट चालवली यांच्या आशीर्वाद शिवाय होऊ शकत नाही। ठाकरे सेनेच्या शिष्टमंडळाने या संदर्भात निवेदनाद्वारे संबंधित अधिकाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाईची मागणी केली असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होऊन दोषींना कठोर शिक्षा मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।